महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोर पकडण्याची शक्यता आहे। कोकण पासून मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने नुकताच व्यक्त केलेला आहे। विशेष म्हणजे पुढील काही दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी कायम राहणार असून काही ठिकाणी मुसळधार सरींचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये IMDने कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट दिलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा, गारांचा वर्षाव होणार हे देखील या विशेष रिपोर्टमध्ये जाणून घेऊया। नमस्कार, मी बंदगी, आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता, मात्र आता पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे। भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर मराठवाड्यामध्ये देखील काही भागामध्ये पावसाची शक्यता कायम राहणार आहे। कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर विशेष लक्ष देण्यात आलेलं आहे। कोकण आणि गोवा परिसरात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता कायम असून याशिवाय मध्य महाराष्ट्रामध्ये देखील 13 ते 16 ऑगस्ट दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पाऊस, गारांचा वर्षाव होऊ शकतो। त्यामुळे घाट परिसरात प्रवास करणाऱ्या नागरिकांनी विशेष अशी काळजी घेण्याचे आवाहन यावेळेस हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे। यावेळेस पुणेकरांसाठी देखील विशेष अपडेट समोर आलेली आहे। पुण्याच्या घाट परिसरासाठी आज म्हणजे 13 ऑगस्टला येलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। पुणे शहरामध्ये तुलनेने हलका पाऊस अपेक्षित असला तरी घाट भागात पावसाचा जोर वाढू शकतो। त्यामुळे लोणावळा, खंडाळा, मुळशी आणि इतर घाट भागात प्रवास करणाऱ्यांनी हवामानाचा अंदाज पाहूनच प्रवास करणं महत्त्वाचं ठरणार आहे। फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच नाही तर विदर्भामध्ये देखील पावसाची शक्यता कायम असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भात 13 ते 18 ऑगस्ट दरम्यान अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। काही भागात 14 ते 16 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे। यासोबत काही भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट, गारांचा वर्षाव याची देखील शक्यता वर्तवलेली आहे। मुसळधार पावसाच्या काळात रस्त्यावर पाणी साचणं, दृश्यमानता कमी होणं आणि घाट भागात दरडी कोसळण्याचा धोका वाढू शकतो। त्यामुळे नदी, नाले, धरण परिसरात जाणे टाळा। विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नका। एकूणच महाराष्ट्राला पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। आता आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आपण कोणत्या भागात राहता, त्या भागामध्ये पावसाची स्थिती कशी आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर।